प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज तुमच्या सर्वांचं मी या धड्यासाठी स्वागत करतो. सर्व होप चॅनलचे जे प्रेक्षक आहेत, दर्शक आहेत, त्यांना आज हा धडा मी सादर करत असताना तुम्हा सर्वांना देवाचा आशीर्वाद लाभो हीच देवाचरणी विनंती आहे. आजचा आपला 11वा धडा आहे. धड्याचा मथळा आहे येशूची गोष्ट सांगणे. येशूची गोष्ट सांगणे. सुवर्ण वचन पहिले योहान 5:13 यामध्ये म्हटलेलं आहे, सार्वकालिक जीवन तुम्हास आहे हे तुम्हास कळावे म्हणून देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास हे मी लिहिले आहे. पहिले योहान 5:13. आपण धड्याला सुरुवात करण्याआधी दोन शब्दाची प्रार्थना. अत्यंत थोर दयाळू कृपाळू आमच्या जिवंत परमेश्वरा, आज या धड्यामध्ये आम्ही जात असताना देवादायकांना त्याजवळ नम्रतेची आणि आग्रहाची विनंती करतो. प्रत्येकावर परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर. हा धडा शिकण्यास समजण्यास तू मला बुद्धी दे, चातुर्य दे, समजणारं मन दे आणि परमेश्वरा ह्या धड्याद्वारे आम्ही तुझ्या अजून जवळ यावं, तुझ्यावरचा विश्वास आमचा वाढावा, यासाठी परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दे. धड्याची सुरुवात करत असताना परमेश्वरा आम्हा सर्वांना आशीर्वादाने भर. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतो आहे. शब्दात दुपारची जी वेळ आहे त्यामध्ये आपल्याला धडा सांगत आहे की आपल्याला वादविवाद करण्यासाठी अनेक प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत. कदाचित तत्वावरचा वाद, धर्मावरचा वाद, पवित्र शास्त्र समजण्यावरची वाद. परंतु ज्यावेळेस आपल्याला एखादा अनुभव घडतो, ज्यावेळेस आपल्याला देव समजतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनामध्ये देव कार्य करतो, तो जो अनुभव असतो, ती जी साक्ष असते, त्याला काहीच चॅलेंज नाही. येशू तुमच्या ठाई जे कार्य करतो आणि तुमच्या जीवनामध्ये जे कार्य घडतं ते इतरांना आपण ज्यावेळेस प्रकट करतो, सांगतो, ती साक्ष होती. साक्ष देणे म्हणजे आम्हाला येशूविषयी जे ठाऊक आहे ते इतरांना सांगणे. साक्ष म्हणजे आमच्या मध्ये जे आम्हाला येशूविषयी ठाऊक आहे इतरांना सांगणे. आमच्यासाठी येशू ख्रिस्ताने काय केले आहे आणि त्याने आमच्यासाठी काय कार्य केलेलं आहे, काय अद्भुत गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडून आलेली आहे, त्याबद्दल ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो तर आपण येशूची साक्ष देतो. आणि ह्या गोष्टीला आपल्याला कधीच विरोध येणार नाही, कारण हा आपला वैयक्तिक अनुभव आहे. आपण आपला वैयक्तिक अनुभव जगाला सांगतो, इतरांना सांगतो, आपल्या बांधवांना सांगतो, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो आणि येशू ख्रिस्त आपण दुसऱ्यांना आपल्या अनुभवाद्वारे प्रकट करतो. रविवारचा जो भाग आहे त्याचा मथळा आहे येशू आमच्या साक्षीचा पाय. येशू आमच्या साक्षीचा पाया. ख्रिस्ती या नात्याने आपल्या प्रत्येकाकडे सांगण्यासाठी गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत कार्य केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला कुठे ना कुठे, कधी ना कधी देवाचा अनुभव घडलेला आहे. ज्या वेळेस आपण सकाळी उठतो, जो श्वास आपण घेतो, ती देवाची कृपा, तो देवाचा अनुभव. जरी आपण पापी आहोत तरी देव आपल्यावरती प्रीती करतो. तो एक आपल्यामध्ये अनुभव आहे. अशी गोष्ट की येशूने आमचे जीवन कसे बदलले आणि त्याने आपल्यासाठी काय केले. ज्या वेळेस येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, आपलं जीवन
तो बदलून टाकतो. आणि हा बदल लोकांना ज्या वेळेस दिसतो, आढळतो, त्यावेळेस लोक आश्चर्य करतात. आणि हा बदल केवळ येशूमुळे आहे. जर आपण इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 1 ते 10 वाचलं, तर त्यामध्ये आपल्याला 2 वेगळे अनुभव सापडणार आहेत. पहिला अनुभव ख्रिस्त माहिती असल्यापूर्वीचा अनुभव. ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्ताची ओळख नसते, ख्रिस्त आपल्याला ठाऊक नसतो, त्याच्या पूर्वीचा जो अनुभव, आपलं जीवन जे असतं तो. आणि दुसरा जो भाग आहे, आपणास ख्रिस्त ठाऊक झाल्यानंतरचा अनुभव. आपल्याला ख्रिस्त ठाऊक झाल्यानंतर आपलं जीवन कसं असतं. किती आश्चर्यकारक बदल आहे. ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्त ठाऊक नसतो, आपण उल्लंघनामध्ये आणि पापामध्ये मेलो होतो, असं इफिसकारास पत्र 2 अध्याय 1 ते 3 आपल्याला सांगतो. वी वर डेड इन आवर ट्रान्सग्रेशन्स अँड सिन. आपण पापामध्ये आणि उल्लंघनामध्ये मेलो होतो. या जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालत होतो. आपण जगाच्या रूढीप्रमाणे, जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण चालत होतो. आपल्या शारीरिक इच्छा पूर्ण करत होतो. आपल्या वासना, आपल्यामध्ये ज्या जे जे लोभ आहेत, आपले जे वासना आहेत, त्या आपण पूर्ण करत होतो. ख्रिस्त आपणास माहिती होण्यापूर्वी आपण हरवलेल्या स्थितीमध्ये जीवन जगत. ख्रिस्त आपल्याला माहिती होण्यापूर्वी आपण हरवलेल्या स्थितीमध्ये जीवन जगत होता, असं शास्त्र सांगतं. भटकत होतो असं झाडा सांगतं. परंतु ज्या वेळेस ख्रिस्त आपल्याला माहिती होतो, इफिसकारास पत्र याचा 2 अध्याय 4 ते 10. ज्या वेळेस ख्रिस्त आपल्याला माहिती होतो किंवा आपण ख्रिस्ताची ओळख ज्यावेळेस आपल्याला पटती, ख्रिस्ताकडे येणे आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव घेणे, यामुळे सर्व फरक पडतो. ख्रिस्ताकडे येणे आणि ख्रिस्ताचा अनुभव घेणे, यामुळे आपल्या जीवनामध्ये बराचसा फरक पडतो. ख्रिस्तामध्ये आम्ही खरोखर जिवंत असतो. ख्रिस्तामध्ये आपण खरोखर जिवंत असतो. विपुल दया, ख्रिस्ताची विपुल दया आपल्याला कळती, जी आम्हासाठी आहे, ज्यामुळे येणाऱ्या युगामध्ये तो आपणास त्याच्या विपुल कृपेची श्रीमंत दाखविल, जी ख्रिस्त येशूमुळे आपल्या जीवनामध्ये घडून येते. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. योहान याचा 1 अध्याय आणि 4 वचन. त्याच्या ठायी जीवन होते. त्याच्या ठायी म्हणजे कोणाच्या ठायी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. इफिस 2:10 हे आपण जर का वाचलं, तर ख्रिस्ती विश्वासासाठी चांगली कार्य किती महत्वाचे आहेत, याच्याविषयी हे वचन आम्हास काय सांगते. आपण विचार करूया. ख्रिस्तामुळे तुमचे जीवन कसे बदलले? ख्रिस्तामुळे तुमचे जीवन कसे बदलले? आपण अंधारामध्ये होतो, आपण पापामध्ये होतो, आपण ह्या जगामध्ये मेले होतो. परंतु ख्रिस्ताच्या कृपेमुळं, ख्रिस्ताच्या दयेमुळं, विपुल कृपेमुळं आणि विपुल दयेमुळं आपण जीवनाकडे वाटचाल करू लागलेलो आहोत. ख्रिस्तामुळे, कारण त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. सोमवारचा धडा आपण पाहणार आहोत. वैयक्तिक साक्षीचे परिवर्तन करणारे सामर्थ्य.
वैयक्तिक साक्षीचे परिवर्तन करणारे सामर्थ्य. योहान आणि याकोब यांची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. योहान आणि याकोबाला गरजणारे पुत्र असं येशूने नाव दिलेलं आहे. गरजणारे पुत्र. योहान आणि याकोब जब्दीचे पुत्र यांना गरजणारे पुत्र असे म्हटलेले आहे. आता ज्या वेळेस इस्रायल लोकांमध्ये जे मतभेद होते त्यामध्ये इस्रायल लोक होते व शमरोनी लोक, आणि त्यांच्यामधला जो वाद होता, यहुदी विरुद्ध शमरोन लोकांना असलेला पूर्वग्रह, यामुळे त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. यहुदी लोक व शमरोनी लोक यांच्यामध्ये जो विरोध होता, जो विवाद होता, जो द्वेष होता, जी घृणा होती, त्यामुळं हे लोक कधीच एकत्र येत नव्हते. योहान आणि याकोब यांना वाटले की त्यांच्याकडे या समस्येवर उपाय आहे. काय वाटलेलं आहे योहान आणि याकोबाला? की ह्या समस्येवर जो विरोध यहुदी प्रांतामध्ये आणि शमरोनी प्रांतामध्ये होता, लोकांमध्ये होता, त्यांना वाटलेलं आहे की या समस्येवर त्यांच्याकडे उपाय आहे. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभूजी, आकाशातून अग्नी पडू आणि नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे का? आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा, शमरोनी लोकांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे का? लूक याचा 1 अध्याय 54 वचन आहे. परंतु येशूने भावाची कान उघडणी केली. येशूने या दोन्ही भावांची कान उघडणी केलेली आहे आणि त्यांना शांतपणे गाव सोडले. येशूने एक शब्द न बोलता गाव सोडलेले आहे. येशूचा मार्ग हा प्रीतीचा मार्ग आहे, लढाईचा नाही. आज आपल्या जीवनामध्ये देखील आपण ज्या वेळेस एकमेकाबद्दल द्वेष, घृणा, मत्सर, ह्या सर्व गोष्टींनी आपण ज्या वेळेस दुसऱ्यांबद्दल इच्छितो, आपण देखील त्याच योहान आणि याकोबासारखं येशूकडे हेच मागतो की आकाशातून अग्नी पडावी, पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी का? आपण देखील कधी कधी असाच विचार करतो. परंतु येशूचा जो मार्ग आहे तो प्रीतीचा मार्ग आहे, लढाईचा नाही. येशूच्या प्रीतीच्या उपस्थितीमध्ये योहानाचा आवेश आणि राग प्रीतीच्या दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित झाला. ज्यावेळेस येशूच्या सानिध्यामध्ये योहान आणि याकोब राहिले, तर त्यांचा जो राग होता, त्यांची जी घृणा होती, शास्त्र सांगतं आणि धडा सांगतो की त्यांचा राग प्रीतीच्या दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित झाला. जर आपण देवाच्या समागमामध्ये राहिलो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समागमामध्ये राहिलो, तर आपला ही राग आणि द्वेष आणि घृणा ही दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित होणार आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये योहानाने 40 वेळेस प्रीतीचा उल्लेख केलेला आहे. योहानाच्या पत्रामध्ये प्रीती हा शब्द जवळजवळ 40 वेळा योहानाने त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या रचनेमध्ये तो 50 वेळेस दिसून येतो. प्रीती हा शब्द, प्रीती याचा उल्लेख योहान याने
50 वेळा केलेला आहे. येशूच्या संपर्कात असल्यामुळे योहानाची साक्ष आणि त्याच्या जीवनात झालेला बदल याविषयी आपण विचार केला. योहान हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजदीक होता, समागमामध्ये होता आणि त्याचा राग दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित झालेला आहे. आपलं देखील जो काही आपला वीकनेस आहे किंवा आपला कमीपणा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने दयेमध्ये आणि सौम्यतेमध्ये परिवर्तित होईल. या ठिकाणी एक डिझायर ऑफ एजेस किंवा युगानुयुगाची आशा पान 22 वरच एक छोटस लिखाण आहे. विश्वासाचे एक सर्वकालिक तत्व आहे. विश्वासाचे एक सार्वकालिक तत्व आहे. एलन जी व्हाईट या तत्वास चांगल्या प्रकारे या शब्दांमध्ये मांडतात. जबरदस्ती करणे व देवाच्या शरणाच्या तत्वे विरुद्ध आहे. जबरदस्ती करणे हे देवाच्या शासनाच्या तत्वाविरुद्ध आहे. त्याला केवळ प्रीतीच्या सेवेची इच्छा आहे. देवाला केवळ प्रीतीच्या सेवेची इच्छा आहे आणि प्रीती कधी आज्ञा करणारी नसते. ती जबरदस्तीने किंवा अधिकाराने जिंकता येत नाही. केवळ प्रीतीनेच प्रीती जागविता येते. केवळ प्रीतीनेच प्रीती जागृत होती. डिझायर ऑफ एजेस पान 22. मंगळवारचा जो भाग आहे, मंगळवारचा धडा येशूची गोष्ट सांगणे हा धड्याचा मथळा देखील आहे. आपण जर या तिमाहीचं पुस्तक पाहिलं, या तिमाहीचा जो मथळा आहे देवासाठी मित्र बनवणे, आणि ह्या आठवड्याचा धडा याचा शीर्षक आहे येशूची गोष्ट सांगणे. मंगळवारचा देखील मथळा तोच आहे, येशूची गोष्ट सांगणे. येशूने बाहेर पाठविलेले पहिले धर्मप्रसारक किंवा मिशनरी किंवा सुवार्थिक कोण होते? त्या येशू ख्रिस्ताला 12 शिष्य होते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी शिष्यांना बाहेर पाठवण्याआधी येशू ख्रिस्ताने 2 ग्रस्त सुवार्थिक, धर्मप्रसारक, मिशनरी बनवून पाठवलेले आहेत. ते शिष्यातून नव्हते. जे पहिले मिशनरी किंवा पहिले सुवार्थिक बाहेर पाठवले ते म्हणजे 2 वेडे माणसे, भूतग्रस्त, ज्यांनी काही तासापूर्वी ग्रामीण भागात दहशत निर्माण केली, भीती निर्माण केली. त्या मार्गाने कोणीच येत जात नव्हते आणि सर्व लोकांना ह्या दोघांची ओळख होती. सर्व लोकांना ह्या दोघांची भीती होती, भय होतं. शेजारच्या गावामध्ये, आजूबाजूच्या गावांमध्ये, सर्वांमध्ये ह्या 2 भूतग्रस्तांची चर्चा होती, भीती होती. आणि ह्या 2 भूतग्रस्तांना प्रभू येशू ख्रिस्तानी पहिले सुवार्थिक किंवा पहिले धर्मप्रसारक म्हणून पाठवलेलं आहे. याचा उल्लेख मत्ती याचा 8वा अध्याय या 28 पासून सुरू होतं आणि मार्क याचा 5वा अध्याय 1 ते 5. परंतु नंतर त्यांची आणि येशूची भेट झाली. हे 2 भूतग्रस्त त्या कब्रांमधून निघालेले आहेत. तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे, येशू वादळ शांत करतो. त्या गरनेसार
या प्रदेशाच्या किंवा डेकापॉलिसच्या ह्या प्रदेशाच्या किनाऱ्याला येशू ख्रिस्त न्हाव्याने येतो. ते वादळ शांत केल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य डेकापॉलिस या प्रांतामध्ये प्रवेश करतात आणि ज्या वेळेस ते प्रवेश करतात येशू ख्रिस्ताचा सामना या दोन भूतग्रस्तांसाठी होतो. आणि तुम्हाला सर्वांना ही गोष्ट ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या दोन भूतग्रस्तांना मुक्त करतो. मुक्त करून ते त्यांच्यामधलं जे सैन्य किंवा जे भूत होते ते 2000च्या जास्ती होते. आणि तुम्हाला ती जी गोष्ट ठाऊक आहे की हे जे सैन्य ते त्या डुकरांमध्ये शिरलेले आणि ते डुकर त्या सरोवरामध्ये जाऊन मेलेले आहेत. आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि 18वे वचन हे वाचणार आहोत. हे जे भूतग्रस्त आहेत केवळ काही क्षणासाठी या मनुष्यांना ख्रिस्ताची शिकवण ऐकण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना ह्या भूतांपासून मुक्त केलेलं आहे, काही क्षणासाठी ह्या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायथ्याशी बसून त्याचे काही शब्द ऐकलेले आहेत. केवळ काही क्षणासाठी या मनुष्यांना ख्रिस्ताची शिकवण ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या ओठातून निघालेला एक देखील संदेश त्यांच्या कानावर पडला नव्हता. त्यांनी येशू ख्रिस्ताचा एक देखील संदेश ऐकला नव्हता. त्यांनी शिष्याप्रमाणे लोकांना शिकविले नाही जे सतत ख्रिस्ताबरोबर होते, परंतु त्यांनी स्वतःनी पुरावा दिला की येशू मसीहा आहे. त्यांना ठाऊक होते ते लोकांना सांगत गेले. जे त्यांना ठाऊक होते ते सर्व लोकांना ते सांगत गेले. त्यांनी स्वतः जे पाहिले होते, ऐकले होते आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा त्यांनी अनुभव केला होता. प्रत्येक जण हे करू शकतो. तुम्ही आणि मी हे करू शकतो, कारण तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आहे, ओळख आहे. ह्या दोन भूतग्रस्तांनी आपण जर मार्क याचा 5वा अध्याय वाचला, मार्क 5 आणि 18वे वचन जर आपण वाचलं तर आपण ह्या ठिकाणी पाहतो की हे जे भूतग्रस्त होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर जाण्याची उत्कंठा लाभलेली आहे. मग तो तारवात बसताच जे अगोदर भूतग्रस्त होते त्यांनी मला आपल्या जवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली. तर ह्या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाण्याची विनंती दर्शवलेली आहे. आम्हाला देखील तुम्हा बरोबर राहू द्यावे अशी त्याला विनंती केली, परंतु त्यांनी त्याला येऊ दिले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना येऊ दिले नाही. तर त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुमच्यावर दया करून तुमच्यासाठी केवढे मोठे कार्य केले हे त्यास सांगा. तर प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्यांना आज्ञा दिलेली आहे की तुम्ही माझ्या संगती येऊ नका, परंतु मी जी कामगिरी तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे ती तुम्ही कुणाला सांगा. घरी जा तुमच्या आणि तुमच्या स्वकीयांकडे जा व प्रभूने तुमच्यावर जी दया करून तुमच्यासाठी केवढे मोठे कार्य केले हे त्यास सांगा. तेव्हा ते निघाले आणि जी मोठी कार्य येशूने त्यांच्यासाठी केले होते ते दकापालिस येथे प्रसिद्ध करू लागले.
तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. आपण साक्षेबद्दल बोलत आहोत. आज आपण साक्षेबद्दल शिकत आहोत. ह्या दोन भूतग्रस्तांनी, शास्त्र सांगतं, एवढी मोठी साक्ष प्रभू येशू ख्रिस्ताची दिलेली आहे. त्यांचं जीवन बदललं आणि येशू ख्रिस्तांनी जी कामगिरी त्यांना सोपवली ती त्यांनी काटोकाटपणे, प्रामाणिकपणे केलेली आहे. तुम्ही जर शास्त्र पुढे वाचलं तर हे दोन भूतग्रस्त, दकापॉलिस म्हणजे 10 शहरांचा प्रांत, 10 शहरांचा प्रांत, केवळ 3 महिन्यामध्ये ह्या दोन मनुष्यांनी 4000 माणसांना, पुरुषांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत, 4000 पुरुष, स्त्रिया आणि लेकरं वेगळे येशू ख्रिस्ताची वाट पाहत. आणि येशू ख्रिस्त पुन्हा दकापालिस या प्रांतामध्ये येतो आणि ह्या ठिकाणी शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे की येशू ख्रिस्त 4000 लोकांना जेवू घालतो. हे 4000 लोक आले. येशू ख्रिस्तांची त्यांनी उत्कंठेने किंवा फार इच्छेने त्यांनी वाट पाहिलेली आहे. अंधाळे, पांगळे, बहिरे, पिडलेले आणि भूतग्रस्त असे सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त येतो. जर ह्या दोघांनी येशूची साक्ष जर लोकांना सांगितली नसती तर ते 4000 लोक कधीच येशूकडे आले नसते. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील फार मोठी साक्ष केलेली, फार मोठं कार्य केलेलं आहे. आपलं जीवन बदललेलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्या स्वकीयांना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्यांना सांगतो. ह्या दोघांनी 4000 लोक केवळ 3 महिन्यामध्ये येशूकडे आले. आपण म्हणतो आपली 3री पिढी आणि 4थी पिढी. आज आपण किती लोकांना आपल्या जीवनाची साक्ष सांगितली, येशूची गोष्ट आपण किती लोकांना सांगितली, येशूनी केलेलं तुमच्या जीवनामध्ये कार्य, जो बदल, याच्याबद्दल आपण लोकांना सांगितलं. आज तुम्ही आणि मी किती लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेलं आहे, याच्याबद्दल आपण विचार केला. ही गोष्ट देखील एलन व्हाईट डिझायर ऑफ एजेस पान 340 वर सांगत आहे. त्यांनी स्वतः जे पाहिले होते, ऐकले होते आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा जो अनुभव त्यांना झाला होता, प्रत्येक जण हेच करू शकतो. त्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या कृपेचा स्पर्श झाला. आज या कोविड जगामध्ये कित्येक लोक आजारी आहेत. आज जगाला हवा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. आज जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली नाही तर आपलं जीवन व्यर्थ असं ठरणार. आपण बुधवारच्या भागाकडे जाणार आहोत. आत्मविश्वासाने साक्ष देणे, आत्मविश्वासाने साक्ष देणे. यामध्ये आपण पावलाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल देखील आपण थोडासा विचार करणार आहोत. जर आपणास येशूमध्ये तारणाचे वैयक्तिक आश्वासन नाही तर ते इतर कोणालाही सांगणे शक्य नाही. जर आपल्याला येशू ख्रिस्ताचा अनुभवच नाही तर मग आपण इतरांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगू शकत नाही. जे आमच्या स्वतःकडे नाही ते आपण इतरांना कसे सांगणार किंवा कसे देणार. काही सचक विवेक बुद्धीचे
ख्रिस्ती लोक आहेत जे सतत अश्वशक्तीच्या स्थितीमध्ये जगतात. त्यांना वाटते की ते कधी इतके चांगले बनू शकणार नाही. सैतान देखील आपल्याला असाच पेटतो, असाच छळतो. तो फक्त आपले पाप आपल्याला दाखवतो. तुम्ही चांगले कसे होऊ शकता हा प्रश्न सैतान तुमच्या समोर आणतो. तो आपल्या सर्व वाईट गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला माझ्या कृपेने तारलेला आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनो मजकडे वळा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पृथ्वीच्या सर्व सीमांनो मजकडे वळा. उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे. यशायाचा 45वा अध्याय 22वा वचन. आमच्या परमेश्वराची इच्छा आहे की तो जे तारण फुकट आपल्याला देत आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येकाने आनंद. तारण कसं आहे? मोफत आहे, फ्री, फुकट आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही या प्रत्येकाने यामध्ये आनंद करावा. त्याची उत्कट इच्छा आहे की आम्ही तो अनुभव घ्यावा की ज्याचा अर्थ त्याच्या कृपेने नीतिमान ठरतो. जर आपण विश्वासाने येशूचा स्वीकार केला आहे आणि जर तो आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्या हृदयात जगतो, तर मग सार्वकालिक जीवनाची देणगी आजच आपली आहे. सार्वकालिक जीवनाची देणगी आजच आपली आहे. याचा अर्थ असा नव्हे की एकदा आपण देवाच्या कृपेने आणि ख्रिस्तामध्ये तारणाचा अनुभव घेतला तर ते आपण कधीच गमावणार नाही. पाऊल म्हणतो आपण रोज आपल्या आपला जो स्व आहे त्याला रोज आपण मेलो पाहिजे आणि आपण येशू ख्रिस्तामध्ये रोज जिवंत झालो पाहिजे. तुम्हाला येशूमध्ये तारणाचे आश्वासन आहे काय हा प्रश्न आपण आपल्याला केला पाहिजे. तुम्हाला येशूमध्ये तारणाचे आश्वासन आहे काय? जर आहे तर त्याचा पाया काय? व्हॉट इज द फाउंडेशन ऑफ युअर लाईफ? तुमच्या जगण्याचा, तुमच्या जीवनाचा पाया काय आहे? तुम्हास ते आश्वासन आहे का आहे? ते कोठे सापडते? आपण त्याचा शोध करतो काय? हे प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारले. गुरुवारचा जो धडा आहे, साक्ष देण्याविषयी योग्य असे काहीतरी. साक्ष देण्याविषयी योग्य असे काहीतरी. जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा खात्रीने त्याग करावा लागतो. आपल्याला जर का काही हवं असेल तर आपल्याला काहीतरी सोडावं लागते. जर आपल्याला ख्रिस्त हवा आहे तर आपल्याला जगाचा त्याग करावा लागतो. अंधकाराचा त्याग करावा लागतो. सैतानी मोहापाशाचा त्याग करावा. तो आपणास काही गोष्टी सोडून द्यावयास सांगतो. येशूने स्पष्ट केले आहे की त्याला अनुसरण्यासाठी वचनबद्धतेची गरज आहे. आपण वचनबद्ध आहोत का प्रभू येशू ख्रिस्त? जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मनिग्रह करावा. आपल्या स्वतःच्या
जीवनामध्ये आपण पडताळून पाहिलं पाहिजे, आत्म निग्रह करावा व प्रति दिवशी आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. येशू ख्रिस्ताचा जर का आपण स्वीकार केलेला आहे, तर आपल्याला ह्या जगाचा त्याग करायचा आहे. आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण पडताळून पाहायचं आहे आणि प्रतिदिवस आपण आपला वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताला अनुसरले पाहिजे. जोरदार साक्षी ज्याची इतरांवर जीवन बदलणारा प्रभाव आहे, तो ख्रिस्ताने आम्हासाठी काय केले यावर केंद्रित आहे. आम्ही त्याच्यासाठी काय सोडून दिले यावर नाही. ते त्याच्या त्यागावर केंद्रित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्यागावर केंद्रित आहे. आम्ही म्हणतो त्यावर नाही. कारण ख्रिस्त आम्हास कशाचाही त्याग करण्यास कधीच सांगत नाही, जे आमच्या चांगल्यासाठी ठेवावयास हवे. जो त्याग ख्रिस्ताने केला, त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडला, त्यांनी आपल्यासाठी मानव रूप धारण केले, त्यांनी आपल्यासाठी वधस्तंभ स्वीकारला, छळ स्वीकारला, मरण स्वीकारलं, मरणावरती त्यांनी विजय मिळवला. त्यांनी जो त्याग केला त्याच्याबद्दल आपण इतरांना सांगितलं. परंतु जेव्हा रक्तस्राव स्त्रीने आपल्या हाताने त्याला स्पर्श करण्यासाठी पुढे केला, या विश्वासाने की ती बरी होईल, तिला आरोग्यदान मिळवायची जाणीव झाली. पण शुक्रवारच्या भागामध्ये आहोत. रक्तस्राव स्त्री 12 वर्ष पिडलेली ही बहीण त्या येशू मागे गेलेली आहे आणि विश्वासाने तिने त्याच्या गोंड्याला हात लावला आणि त्या विश्वासापायी तिला आरोग्यदान मिळालेलं. मला खात्री आहे की ज्या वेळेस या स्त्रीला आरोग्यदान मिळालेलं, ती शांत बसली नसणार. तुम्हाला त्या शमरूनी स्त्रीची गोष्ट माहिती आहे? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या शमरूनी स्त्रीला सांगितलेलं आहे की मी तुला जीवनी पाणी देऊ शकतो, त्या स्त्रीला इतका आनंद झालेला आहे. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने तिच्या जीवनाच्या ज्या गूढ गोष्टी आहेत, ज्या सिक्रेट्स आहेत, ज्या गोष्टी कुणालाच ठाऊक नाही, त्या गोष्टी ज्यावेळेस तिच्या समोर आणून ठेवलेल्या आहेत, त्या शमरूनी स्त्रीला इतका आनंद झालेला आहे. तिला खात्री पटलेली आहे की हाच मसीहा आहे आणि ती नाचत बागडत तिच्या गावामध्ये जाऊन तिने सर्व गाव आणि त्या वेळेस त्या सर्व गावाचं धारण. शेवटला मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. विश्वास बसावा अशी साक्ष देणारे घटक कोणते? ह्या ठिकाणी फार सुंदर अशी साक्ष पावलाची या ठिकाणी नमूद केलेली आहे. प्रेषिताचे कृत्याचा 26वा अध्याय, प्रेषिताचे कृत्याचा 26वा अध्याय, यामध्ये संपूर्ण अध्याय यामध्ये पावलाची साक्ष आहे. राजा अग्रिपा याच्या समोर पाऊल बंदिवास म्हणून उभा आहे, साखळदंडामध्ये उभा आहे आणि यहुदी लोक अग्रिपाला आग्रह करत आहेत की ह्याला तुम्ही मरणदंड द्या, कारण हा येशू बद्दल साक्ष देत आहे. पण जर का हा अध्याय वाचला
तर मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन होणार आहे. प्रेषिताचे कृत्य याचा 26वा. पाऊल ज्या प्रकारे अग्रिपा हा जो राजा आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देत आहे. तो संपूर्ण घटना अग्रिपा ह्या राजासमोर मांडत आहे. तो काय करत होता, त्याचं शिक्षण, त्याची पदवी, त्याचं कार्य आणि ज्या प्रकारे त्यांनी ख्रिस्ती लोकांचा, यहुदी लोकांचा छळ केला आणि तो ज्या वेळेस दमॅस्कस ह्या मार्गावरती जात असताना येशूची भेट, ह्या प्रत्येक बारीक गोष्टी तो अग्रिपाला सांगत, साक्ष देत आहे. मरणाच्या दारापाशी उभा असणारा पाऊल राजाच्या समोर तो उभा आहे. त्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही, परंतु आनंद आहे. कारण येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर आणि तो साक्ष. सर्व घटना सांगितल्यानंतर हा राजा अग्रिपा काय म्हणतो आपण पाहणार आहोत. 28व वचन, प्रेषिताच्या कृत्याचा 26वा अध्याय आणि 28व वचन. तेव्हा अग्रिपेने पावलाला म्हटले. अग्रिपा पावलाच्या साक्षेनंतर त्याला उत्तर देत आहे. मी ख्रिस्ती व्हावे म्हणून थोडक्यानेच माझे मन वळवितोस. मी आता तुझी साक्ष ऐकून मी काय होणार आहे, ख्रिस्ती होणार आहे. असा राजा पावलाला सांगत आहे. आणि पुढे ज्या वेळेस त्यांनी त्याच्या लोकांसंगती विचार विनिमय केल्यानंतर त्यांनी पावलाला वायचत बरी केलेला आहे. पावलाची साक्ष इतकी पॉवरफुल होती, इतकी खरी होती आणि मन बदलणारी होती की त्या राजाच्या मनाचा देखील पालट झाला. मित्रांनो, आज आमच्याकडे तीच संधी आहे. पावलासारखा अनुभव तर नसेल आपण, परंतु तोच प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला ठाऊक. येशू ख्रिस्ताची साक्ष देणे हे आजच्या जगामध्ये सर्वात महत्वाचं कार्य आहे. ह्या जगाला येशू ख्रिस्ताची भूक आणि येशू ख्रिस्ताची तहान लागलेली आहे. तुम्ही जर का कार्य केलं नाही तर तुम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक नाही असं शास्त्र सांगतं. जर आज तुम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक आहे तर आपण येशू ख्रिस्ताची गोष्ट, आजचा जो मथळा आहे, येशू ख्रिस्ताची गोष्ट सांग, तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त आपण इतरांना वाटूया, देऊया, त्याची साक्ष सांगूया. जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे, जो बदल घडून आणलेला आहे, त्या 2 भूतग्रस्तांसारखं आज आपण वेडे आहोत, परंतु त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेला आहे. त्या येशू ख्रिस्ताची महिमा आपण वर्णूया. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त आपण सांगूया. प्रभू येशू ख्रिस्ताची गोष्ट आपण त्यांना सांगूया. आणि माझी खात्री आहे की आपल्या जीवनामध्येच प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि आपण सर्वजण त्याला भेटण्यास सांगू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद.